तुम्ही जाऊ नका, तेच आपल्याकडे येत आहेत, असं एक उलटं राजकारणामधलं गणित मांडायचा त्यांनी प्रयत्न केला। आता या 10 तारखेनंतर अधिवेशनाच्या पूर्वी काही महत्त्वाचे प्रवेश आम्ही तुम्हाला दाखवू। हे यांचं काय 5-6 आमदार येणार, 7 आमदार येणार, सांग ना 2 लोकांची नावं। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संजय राऊतांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार आमच्या संपर्कात आहेत। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाटजी आपल्यासोबत आहेत। साहेब, संजय राऊतांनी पुन्हा एकदा दावा केलेला आहे की काही आमदार हे आमच्या संपर्कात आहेत, परतीच्या वाटेवरती आहेत। काल राष्ट्रवादीकडनं देखील ही बातमी आली होती की शरद पवार गटाच्या संपर्कात काही आमदार आहेत अजितदादांचे। कसं पाहता एकूणच या पुन्हा घडामोडींकडे? नाही, ही बातमी त्यांनी जे दिलेली आहे ते फक्त त्यांचे आमदार थांबवण्यासाठी, तुम्ही जाऊ नका, तेच आपल्याकडे येत आहेत, असं एक उलटं राजकारणामधलं गणित मांडायचा त्यांनी प्रयत्न केला आहे। परंतु त्यांच्यामुळंच हा सगळा पक्षाचा झालेला सत्यानाश आहे। आता लोक ऐकायच्या मनस्थितीत नाहीत। एक निश्चित आहे, आम्ही या लोकसभेच्या धावपळीत होतो म्हणून काही प्रवेश आम्ही थांबवलेले आहेत। आता या 10 तारखेनंतर अधिवेशनाच्या पूर्वी काही महत्त्वाचे प्रवेश आम्ही तुम्हाला दाखवू। आम्ही असे म्हणजे ज्याला अर्थहीन विधानं करणार नाही, तर प्रॅक्टिकली दाखवू तुम्हाला की हे आला, याचा सत्कार केला। हे यांचं काय 5-6 आमदार येणार, 7 आमदार येणार, सांग ना 2 लोकांची नावं। म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे काही आमदारांचा पक्षप्रवेश हा शिवसेनेत होणार? नक्की होणार आहे, नक्की होणार आहे। फक्त आता आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून ते सगळं थांबलेले आहेत। त्यांचा प्रवेश हा नक्की झालेला आहे आणि तुम्हाला ते दिसून येईल। म्हणून या अशा स्टेटमेंटवर पक्ष वाचवेल कसा किंवा जाणाऱ्याने थांबावं कसं, यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे। म्हणून त्यांच्या बातमीचं काही विशेष नाही आहे, विशेष हे आमच्या बातमीचं असणार आहे। त्यांचा प्रवेश आम्ही घेऊन तुम्हाला निश्चित निमंत्रित करू। काल जर आपण पाहिलं तर अजितदादांनी आत्मपरीक्षणार्थ आमदारांसोबत बैठक केली होती। काय नेमके लूपहोल्स राहिले एकूणच निवडणुकीत आणि का पक्षाला कमी मतदान झालं किंवा कमी उमेदवार निवडून आले, यामध्ये अनेक नाराजी नाट्य देखील घडलेलं आहे। त्याकडे आपण कसं पाहता? ते स्वतः म्हटलेले आहे, चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे कुठेतरी महागात पडलं, अनेक ठिकाणी आम्ही स्वतः कमी पडलो। काय सांगाल की भाजपच्या आयडिओलॉजीचा फटका हा अजितदादांना पडला असं वाटतं? आयडिओलॉजीचा फटका म्हणता येणार नाही, परंतु काही जे गणित आहे ते मांडताना ते निश्चितच कमी पडलेले आहे। तुम्हाला सर्वे नावाचं जे भूत तुमच्या डोक्यात गेलं होतं ते आता निघेल। एकेका मतदारसंघामध्ये 12-12 सर्वे, मग तो सर्वे काय म्हणतो, मग ते सगळे पुस्तकं घेऊन बसणे, हा याच्यावर नाही होत, अवलंबून नसतं। तुम्ही लोकांची मानसिकता तपासली पाहिजे, लोक काय म्हणतात। हे सॅम्पल सर्वे घेऊन तुम्ही जर उमेदवार डिक्लेअर करायला लागला, जागा बदलायला लागला, तर त्याचा परिणाम काय झाला, तर ही लोकसभा। म्हणून आता ह्या सर्वे विरवीला थोडंसं बाजूला सारून आतापासूनच आपल्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जाऊन जर तुम्ही स्वतःचा सर्वे केला तर तुम्हाला कळेल की आता पुढचा उमेदवार कोण। हा एक भाग झाला। दुसरा आमचा ओव्हर कॉन्फिडन्स, एक मत मला म्हणजे ते एक मत मोदींना, ही जी काही घोषणा होती ना तुमची, अरे मोदींना तर मत द्यायचंच आहे आम्हाला, परंतु या खालच्या सगळी जी फळी आहे ना ती त्याच्यामुळे थोडी सुस्तावल्या गेली की नाही आता आपण निवडून येतोय मोदी साहेबांच्या नावावर, आणि मग याचा ओव्हर कॉन्फिडन्सचा परिणाम सुद्धा झाला। काही लोकांचा स्टेटमेंट जे होते ते अतिउत्साहामध्ये स्टेटमेंट, बोलायचं आता कुछ नाही, सरकार आने वाली है, बोलो कुछ भी, असं नसतं। सर्वसामान्य जनता ही तुमच्या वक्तव्याकडे सिरियसली पाहत असते, गांभीर्याने घेत असते। तुम्ही जे बोलाल ते ऐकत असते आणि ऐकताना मग आपला विचार बनवत असतं, आपलं मत बनवत असतं। ते मत जर आपल्याला मतपेटीपर्यंत न्यायचं असेल तर त्यांच्या भावना समजून घेणे आपलं काम आहे। आणि म्हणून असे काही वक्तव्य करणारे जे कोणी असतील त्यांनी थोडे सावध बाळगली पाहिजे। म्हणून आता ह्या सगळ्या बाबीचा विचार शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल हे करतायत आणि गांभीर्याने आता जी निवडणूक येणार आहे त्याच्यापूर्वीच उमेदवार जसं ऐनवेळेला डिक्लेअर झाले होते ना लोकसभेला, तसं होणार नाही। आता उमेदवाराची निवडसुद्धा पहिली होईल आणि उमेदवाराची यादीसुद्धा लवकर जाहीर होईल। महायुतीत प्रामुख्याने आमदारांमध्ये ही कुजबूज देखील पाहायला मिळाली, विशेषतः राष्ट्रवादी आणि आपल्या शिवसेनेमध्ये,
की काही जागा या आमच्यावर लादण्यात आल्या, जिथे इच्छा नव्हती त्या ठिकाणी लढवण्यास भाजपने भाग पाडलं, अशी देखील कारणं समोर येत आहेत. ही कुजबूज आमदारांमध्ये आहे. यापुढे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर लक्षात घेता भाजपच्या या दबावतंत्राला हे दोन्ही पक्ष बळी पडणार का? नाही, दबावतंत्राला वगैरे काही बळी पडणार नाही, परंतु एक सामंजस्य भूमिका घेऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला एकमेकाचं ऐकावं लागेल. झाल्या त्या चर्चा, कोण कोणामुळं पडलं, कोण कोणत्या जागा बदलल्या, यावर आता चर्चा करणं योग्य नाही आहे. आता आपण एक वेगळी भूमिका घेऊन सर्वांनी संमतीनं जर उमेदवार दिले किंवा सर्वे केला, जागाचं वाटप झालं योग्य पद्धतीने, तर मला वाटतं सत्ता यायला कोणतीही अडचण आमच्याला नाही आहे. म्हणजे आपल्या विधानांवरनं हे लक्षात येत आहे की सर्व संमतीने आणि विशेषतः सर्वांना सोबत घेऊन, जेणेकरून या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपने दोन्ही पक्षांना थोडंसं दबावतंत्रावरती ठेवलं होतं, हे स्पष्ट होतं. नाही, दबावतंत्र नाही, कारण की आम्ही आमचा सर्वांचा असा, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचासुद्धा असा समज होता की भाजप हे एक पाऊल पुढं का, तर सत्ता केंद्रामध्ये आणायची आणि मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान बनवायचं. मग त्यांची आयडिओलॉजी जर आपण अडॅप्ट केली तर ते जागा कदाचित वाढून त्यांना फायदा होईल, आणि म्हणून त्यांच्यानुसार मर्जीनुसार थोडंसं आम्ही कल त्यांच्या बाजून झुकला आमचा. परंतु त्यांचं स्वतःचं गणित थोडंसं चुकलं, त्याच्यामुळे हा फटका बसलेला आहे आणि ते त्यांनी मान्यही केलेलं आहे. म्हणून मनाचा मोठेपणा भाजपचा पण आहे, राष्ट्रवादीचा पण आहे आणि आमचा पण आहे. म्हणून आता ही चूक पुणे होणे नाही या दृष्टिकोनातून आमची वाटचाल राहील. एकूण पराभवाच्या या निकालानंतर आरोप प्रत्यारोप रंगू लागलेले आहेत. काही मतदारसंघांवरती दावा काल पाहायला मिळाला. उदय सामंतांवरती विशेष आरोप झाले. निलेश राणेंनी मनातली जे काही खतखत होती ती बोलून दाखवली की सामंतांनी हवं तितकं काम केलं नाही. रत्नागिरी मतदारसंघावरती दावा केलेला आहे. याकडे कसं पाहता? कारण जो मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे होता, त्यावरती आता त्यांनी दावा केलेला की हा मतदारसंघ भाजपकडे होता. याला नेमकं आता हे आतले जे वाद आहेत ते कसे येणाऱ्या काळामध्ये आपण थोपावणार आहात? छोटाले वाद आहेत, इतके एवढं काही मोठाले वाद नसतात. वाद जरी छोटे असले तरी आरोप गंभीर आहेत. पण प्रत्येकाला असं वाटतं की आता येणारी विधानसभा लढवायची, मला तिथं सीट आपल्या पक्षाला भेटली पाहिजे, त्यासाठी त्यांनी केलेलं ते विधान आहे. परंतु याचा निर्णय अखेरला पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांना अखेरला स्वतःचा निर्णय स्वतःला घेता येणार नाही. भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडे जावं लागेल. त्यांच्या जे नेत्यांची बैठकीमध्ये ठरेल त्या पद्धतीने काम करावं लागेल. नारायण राणेच्या साहेबांच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो, परंतु जेव्हा पक्षाने निर्णय घेतला निश्चितच आम्ही त्यांचं काम केलं आणि त्यांना निवडून आणलं. त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा सर्वांना हीच भूमिका घ्यावी लागणार आहे. केंद्रात आपण पाहतोय की आज शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व खासदार तिकडे गेलेले, स्वतः मुख्यमंत्री देखील तिकडे आहेत. यामध्ये गटनेता आणि याची निवड तर होईलच, मात्र शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ज्यांचा स्ट्राईक रेट हा या निवडणुकीत खूप चांगला हा देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे अपेक्षा देखील वाढल्या आहेत का? शिंदे साहेबाच्या स्वभावानुसार ते कोणतंही मंत्रिपद मागणार नाहीत. डिमांड ज्याला म्हणतात ते डिमांड करण्याची सवय शिंदे साहेबाला नाही. परंतु निश्चित मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, त्यांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबाची काम करण्याची पद्धत, आणि म्हणून त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तरी असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं की आम्हाला 3 मंत्रिपद निश्चित या सरकारमध्ये मिळतील. एकूणच काल संजय राऊत असंही म्हणाले होते की हे सरकार बनलेलं पाडण्याची मजा आहे ना ती काही औरच आहे. या विधानाकडे कसं पाहता? यासाठी त्यांना फार वेळ लागेल. आमच्या महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा पाडू शकले नाही. ते तारीख देत होते, 2 महिन्यात पडणार, 1 महिन्यात पडणार, 4 महिन्यात पडणार, 6 महिन्यात पडणार. आता बंद झालं ते दुकान. आता बोलत नाहीत. अरे कधी पाडणार आहेस? जे इथं आहे ते पाडू शकत नाही. तुम्ही दिल्लीला कुठं चाललेत? आणि दिल्लीला तुम्हाला मोजतंय कोण? परंतु एक निश्चित आहे, हे असे विधानं करून काही दिवसानंतर असं वाटतं कदाचित पुन्हा हे NDAमध्ये सामील तर होणारच्या मार्गावर तर नाहीत ना. शक्यता तीही नाकारता येत नाही. मोठी बातमी म्हणताय की आपण NDAमध्ये उद्धव ठाकरे हे येऊ शकतात. येऊ शकतात ना. काय झालं? काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकतात. हे न पटणारं लोकांना तर काय NDA तर त्यांच्या घरचाच पक्ष होता, म्हणून त्यात यायला त्यांना काही अडचण होणार नाही. फक्त वाट पहा. हे संजय राऊत सारखे चमचे जर ज्या दिवशी बाहेर पडतील त्या टायमाला ह्या पक्षाचं सर्व चांगलं होईल असं मला वाटतं.
एकूणच शिवसेनेत झालेलं सत्तांतर आणि त्यानंतर आता त्याची धास्ती ही इतर पक्षांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रीय निवडणुका ह्या पक्षांतर्गत होताना पाहायला मिळतात, मनसेकडनं आता ते पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे. मागच्याला ठेस पुढचा शहाणा म्हणून राज्यघटना जिला म्हणतात ना, ती ही राज्यघटना आहे. तुम्हाला पक्षाच्या स्थापन करताना चालवायचं जर असेल तर राज्यघटनेप्रमाणे चालवावं लागतो. त्यांचे असलेले जे काही तुमच्यावर जे काही कायदेशीर जे काही बाबी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. त्याचा अहवाल तुम्हाला निवडणूक आयोगाकडे द्यावा लागतात. पक्षाच्या अंतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्या लागतात. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या राजसाहेबांनी अवलंबल्या, त्यात काही गैर नाही आहे. आणि म्हणून उद्याच्याला एखाद्याला संकटाला समोर जाण्यापेक्षा आजच आपण त्याचं निवारण केलेलं कधी चांगलं, या पद्धतीने राजसाहेबांनी घेतलेला निर्णय आणि तो कायदेशीरप्रमाणे आहे. पदवीधर निवडणुका या डोळ्यासमोर आहेत आणि यामध्ये महायुतीतल्याच दोन्ही पक्षांनी आणि आज म्हणजे महायुतीतल्या राष्ट्रवादींनी देखील त्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. म्हणजे महायुतीतच एकमत नाही आहे का? कारण तीनही पक्षांनी एकेका मतदारसंघावरती उभे राहण्याची एकूणच तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. तसं काही झालेलं नाही. महायुतीमध्ये या सर्व निवडणुका लढवल्या जातील. 12 तारखेपर्यंत फॉर्म वापस घ्यायची तारीख असल्यामुळं वेळ आहे. तिन्ही नेते आज दिल्लीत आहेत. या गोष्टीवर सुद्धा तिथं त्यांची बैठक होणार आहे आणि त्याचा निर्णय सुद्धा लवकर होईल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित शिवतरकर सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.